नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक लोकांना माझे काही व्हिडिओज आवडले असतील, काही व्हिडिओ अजिबात आवडले नसतील. कदाचित काही लोक तुमच्यापैकी अनेक असे असतील की ज्यांना मी माहिती देखील नाही. मात्र आज एक भाऊ म्हणून माझी कळकळीची विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, ही एक कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, आतापर्यंत मी आपल्या चॅनलवरती रोस्ट व्हिडिओ तर टाकतच आलोय. मात्र जेव्हा जेव्हा माझ्या देश आणि धर्माबद्दल काही घडतंय मी ते निर्भयपणे या चॅनलवरती आजपर्यंत बोलत आलोय आणि त्याची मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंमत देखील मोजली आहे. मी या गोष्टी कधीच कॅमेऱ्यासमोर बोललो नाहीये आणि ना मला इथनं पुढे परत कधी बोलायचे आहेत. मात्र जेव्हा जेव्हा मी धर्माची बाजू घेऊन व्हिडिओज बनवले असतील, मग तो केरला स्टोरी अर्थात लव जिहादवरचा व्हिडिओ असेल, कन्हैया लाल यांच्या मर्डरवरचा व्हिडिओ असेल, अंकिता सिंग या केसवरचा व्हिडिओ असेल, तेव्हा तेव्हा आपल्या चॅनलला मास रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. आपली चॅनलची लिंक काही इकोसिस्टमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती टाकण्यात आली. आपली चॅनलची रीच कशी खाली करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला. ही तर खूप छोटी गोष्ट झाली. याहून मोठी गोष्ट मित्रांनो की असंख्य वेळेस मला माझ्या डीएम्स वरती धमक्या सुद्धा आल्या की तू जर आम्हाला कुठे भेटलं तर आम्ही तुला मारून टाकू, तू जर आम्ही कुठे भेटला तर आम्ही तुला सोडणार नाही. मात्र या कुठल्याही गोष्टीला न घाबरता मित्रांनो मी नेहमी माझ्या चॅनलवरती आपल्या धर्माची आणि देशाची बाजू जी आहे ही निर्भयपणे मांडत आलोय. आणि आज मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. मदत फक्त एवढीच करा, हा व्हिडिओ डाउनलोड करा, तुमच्या चॅनलवर टाका, काही करा. मात्र ही जी गोष्ट आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपल्या देशामध्ये एक प्राऊड मुस्लिम असू शकतो, प्राऊड ख्रिश्चन असू शकतो, प्राऊड सिख असू शकतो. ते जेव्हा त्यांच्या धर्माबद्दल अभिमानाने सांगतात त्यांना स्वीकार केलं जातं. मात्र जेव्हा एक हिंदू सोशल मीडियावरती किंवा पब्लिक लाईफमध्ये आपल्या धर्माबद्दल अभिमानाने सांगतो तेव्हा त्याच्यावरती सहजपणे एक टॅग लावला जातो. अरे हा बहुधा ह्या पक्षाचा असेल बरं का, अरे हा ना हा अंधभक्त असणार. या गोष्टीची मला खरंच खंत वाटते मित्रांनो, कारण एक प्राऊड हिंदूला हिंदू बहुसंख्यक समाज असून सुद्धा तिथे जागा नाही. मला असंख्य वेळेस म्हणतात की अरे हा या पक्षाचा, मग मी जर कुठल्या पक्षाचा इथं प्रचार करत असतो तर त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला नसतं का घरी चहा पाण्याला बोलवलं, मला नसती का वेळ दिली. तुम्ही मला सांगा, कुठल्याही नेत्याला जाऊन विचारा त्याला माझं नाव तरी माहिती आहे का. मी इथे फक्त तुमच्या जीवावरती आणि तुम्ही बरोबर आहात या हिमतीवरती व्हिडिओ सातत्याने करत आलोय आणि इथनं पुढं पण मी सातत्याने करत राहणार. मित्रांनो, प्रत्येक माणसाची एक टॉलरन्स लेवल असते आणि त्या टॉलरन्स लेवल नंतर तो माणूस इनटॉलरंट असतो. मी इनटॉलरंट आहे जेव्हा विषय माझा धर्म, माझा देश आणि आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी येईल. मी युट्यूबवर आहे, मला सगळे लोक बघतात, मग मी कसं न्यूट्रलच राहिलं पाहिजे. तर बाई घंटा असला युट्यूब चॅनल बी नको आणि असलं फेम बी नको जिथलं मी माझं मत जे आहे हे ठामपणे मांडू शकत नसेल. मला जेव्हा लाखो लोक बघतात तेव्हा त्या लाखो लोकांपर्यंत खरं काय आहे, सत्य काय आहे, एक बाजू काय आहे, एक पैलू जो आतापर्यंत कधीच कोणी बोललं नाही तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. हे रोस्ट करून, ब्रँड डील्स करून, थोडेफार पैसे कमवून मी आयुष्य माझं कसं बी काढून घेईल. मात्र खरं जे आहे हे पोहोचवायची जी तळमळ आहे ही प्लीज समजा आणि आजचा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा. मित्रांनो, रिसेंटली एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ बनवलेला आहे ध्रुव राठी या माणसाने. या व्हिडिओचं टायटल आधी औरंगजेब वर्सेस शिवाजी होतं, ते बदलण्यात आलं, औरंगजेब वर्सेस शिवाजी महाराज असं करण्यात आलं. ध्रुव राठीशी मला वैयक्तिक काही प्रॉब्लेम नाही. तो प्रचंड मोठा युट्यूबर आहे, त्याला करोडो लोक बघत असतील, त्यासाठी मी त्याचा फुल सपोर्ट आहे. त्याचा बीजेपी बद्दल काय मत आहे, त्याचं मोदींबद्दल काय मत आहे, तो ते काय मांडतो हा त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्याच्याशी या व्हिडिओला काही घेणं देणं नाही. मात्र जेव्हा तुमच्या पॉलिटिकल अजेंडाला सूट होईल म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल घ्याल, यांच्याबद्दल खोटं पसरवाल आणि ते पण मी शांतपणे ऐकून घेईल, तर घंटा भैया तसलं अजिबात होणार नाही. आणि रिसेंट व्हिडिओमध्ये त्यांनी तेच केलेलं आहे. पहिले तर या पूर्ण व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा यांनी असंख्य ठिकाणी एकेरी उल्लेख केलाय. ज्यांच्यामुळे या मातीतल्या लोकांचा स्वाभिमान जागा झाला, ज्यांनी पुन्हा एकदा ताठ मानानं जगायचं कसं हे शिकवलं, ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या या मातीसाठी आणि आमच्या माणसांसाठी ज्यांनी बलिदानं दिली, ज्यांनी अख्खं आयुष्य रयतेसाठी दिलं, त्यांचा मानाचा जेव्हा विषय येईल तेव्हा त्यांच्या मानाबद्दल ज्यांना नाही करतायत त्यांना कसा करता येईल तो प्रत्येक भाषेमध्ये शिकवायचा साहस, धाडस आणि प्रयत्न आपल्यापैकी प्रत्येक माणसाने केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असाच त्यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी बोलताना केला गेला पाहिजे. एकेरी शिवाजी उल्लेख हा खपवून घेतला जाणार नाही. आपल्या घरच्यांच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो, आपल्या आजी आजोबांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा नॅचरली आदराने बोलतो. तो मनात आहे तरच तो वाणीमध्ये येतो. हे एकेरी उल्लेख जेव्हा करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आदर नाही. ते फक्त राजे नव्हते, ते दैवत आहे आमचं. त्यांच्या पराक्रमाने ते देव झाले. आजही माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही मध्ये आले तर सुरुवातीला सगळ्यात मोठा फोटो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. माणूसाचा जन्म घेऊन पराक्रमातनं कसं देव घडता येतं हे आमच्या राजांमुळे आम्ही शिकलो. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा मानाचा विषय येईल, हे युट्यूब, हे फेम, हे दुनियादारी एका बाजूला, त्यांचं नाव नीटच घेतलं गेलं पाहिजे. पहिले तर हा माझा विषय.
या व्हिडिओमध्ये त्यांनी असंख्य खोटं पसरवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, ते कसे एका सुफी संतांचे भक्त होते, बहुसंख्यक त्यांच्या सैन्यामध्ये कसे मुस्लिम समाजातली माणसं होती, त्यांनी कधीच कसे हिंदू धर्माची एक कट्टर जी आहे ही बाजू घेतली नाही. हे सगळे फॅक्ट जे आहेत मित्रांनो, हे आज आपण एकदम फॅक्ट करेक्ट करणार आहोत. ऐतिहासिक पुराव्यांसकट आपण बोलणार आहोत आणि कसं खूप फॅन्सी लाइटिंगमध्ये छान छान बोललं की खोटं खरं होतं. मित्रांनो, हा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा जमाना आहे. आधी युद्ध रणभूमीमध्ये लढलं जायचं, मात्र आता मनभूमीमध्ये लढलं जातं. एखाद्या पिढीला घ्या, एखाद्या पिढीला इतकं खोटं सांगा, वारंवार सांगा की ते खोटं खरं होतं. त्यांच्याच धर्माबद्दल, त्यांच्याच लोकांबद्दल, त्यांच्याच संस्कृतीबद्दल त्यांना थोडंसं ट्विस्ट करून सांगा. कसं आहे, एका पिढीला तुम्ही त्यांची मती भ्रष्ट केली की त्यांच्यापासून येणारी पुढची प्रत्येक पिढी ही मानसिक नपुंसकतेमध्ये जन्म घेते. आणि हाच हा डाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, मुघलांच्या राज्यामध्ये कसं हिंदूंवरती कधी काही अत्याचारच झाला नाही, अशा गोष्टी वारंवार सांगायच्या जेणेकरून ते सत्य होईल. हे सगळे घाबरतात. यांच्या 700 वर्षांच्या गुलामीवरती एक व्यक्ती जो आहे हा यांना पुरून उरला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक ठिणगी पुरेशी असते, एका ठिणगीतनं अख्खा वणवा पेटतो आणि हाच वणवा पेटवायचं काम आमच्या मनात, हृदयात, या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांना भीती वाटते की या मातीतनं पुन्हा कोणी छत्रपती शिवाजी महाराज नको, पुन्हा कोणी मरेस्तोर झुंजतील, पण छत्रपती संभाजी महाराज नको, पुन्हा कोणी राणा प्रताप नको, जे ह्या लोकांना संघटित करतील, जातीभेद जे आहेत हे बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र आणतील आणि ताठ मानाने जगायला शिकवतील. ह्याच भीतीला हे घाबरतात. कारण जेव्हा जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा तेव्हा स्वर्गाला देखील मागे पाडतील, अशी प्रगती ह्या राष्ट्रानं ह्या मातीनं केली आहे. आणि त्यामुळे सातत्याने हा अजेंडा राबवला जातो की हिंदूंवरती कसा अत्याचार नाही झाला. त्याच्या व्हिडिओमध्ये सुरुवात त्यांनी केली जे.एस.आय. दीपकपासून, मग रोमिला थापर, अँड्र्यू ट्रुस्की, गोविंद पानसरे यांचा उल्लेख, हिंदुस्तान टाइम्सचे आर्टिकल, औरंगजेब शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलला आणि मग त्याचा जो पॉलिटिकल अजेंडा आहे हा त्यांनी राबवला. अँड्र्यू ट्रुस्की, गोविंद पानसरे, हिंदुस्तान टाइम्सचे आर्टिकल ऐतिहासिक पुरावे म्हणून असे दाखवलेत जसं काय ही मंडळी महाराजांच्या दरबारामध्ये इतिहास द्यायला बसायची. इतिहासाचं प्रमाण द्यायला कोण हे पण आपण जाणून घेऊ आणि हिंदूंवरती अत्याचार झाला का नाही हे पण पहिलं जाणून घेऊ. पहिले जरा हे तर बघू की मुघलांच्या काळामध्ये हे जे भाऊबंदकीचं वातावरण होतं असं सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो, त्यात किती तथ्य आणि किती खोटं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की रोमिला थापर यांचा द्वेष भाजपही हिंदू करतात. कारण का बरं, तर ते असं म्हणतात की हिंदू कधी स्लेव्स नव्हते. पहिले तर जो हिंदू धर्माबद्दल बोलतो तो माणूस प्रत्येक वेळेस भाजपाचाच असेल, हा डोक्यातनं कीड तुम्ही काढून टाका. काही माणसांना खरंच फक्त धर्माशी घेणं देणं, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत धर्मासाठी वाटेल ते करायची पूर्ण तयारी आहे. प्रत्येक वेळेस एखाद्या माणसाला, एखाद्या विचारधारेला कुठल्या तरी पक्षाशी जोडलंच पाहिजे ही चिंदीगिरी सोडून द्या तुम्ही. असं अजिबात गरजेचं नाहीये. आणि हिंदूंवरती कधी अत्याचार जर झाले नसते, मग ही जी देवळं पडली आहेत, ज्यांच्या जागी आज मस्जिदी उभ्या आहेत आणि ती मंदिरं परत मिळवण्यासाठी आम्ही आमचा जीव देऊ शकतो, ही काय हायवेचा झुळूक आला म्हणून पडली? फिरोज शाह तुगलक ह्या व्हिडिओचा रिसर्च करत असताना मला कळलं, जो तुगलक राजा होता त्यांनी एका ठिकाणी असा उल्लेख केला, जजिया जो नॉन हिंदूजवरती कर आकारला जायचा त्याचा फायदा असा व्हायचा की गरीब हिंदू परिवार जे जजिया देऊ शकत नव्हते त्यांना मुस्लिम धर्मामध्ये कन्व्हर्ट करायला सोपं पडायचं. याचा कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये प्रूफ अवेलेबल आहे. हिंदूंवरती कधी अत्याचार जर झाले नसते आणि जर हिंदू खूप खुश असते, मला तुम्ही सांगा, मग छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ आहे? 40 दिवस ज्या यातना भोगल्या, पहिले त्वचा त्यांची सोडली गेली, मग नख काढण्यात गेली, डोळ्यामध्ये नाकामध्ये लोखंडाचा जो सळा आहे तो घुसवला गेला, ह्या यातनांचा ज्याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही, त्या यातना त्यांनी का भोगल्या? त्यांचं बलिदान व्यर्थ आहे असं म्हणणारे तुम्ही कोण? तुमच्या घरातनं, तुमच्या माझ्या घरातनं लोकांनी या मातीसाठी रक्त आटवलं, रक्त दिलं. तुम्ही आजही महाराष्ट्रातली नाही, या देशातली कुठले पण मुठभर माती तुम्ही हातात घ्या, त्या मातीच्या प्रत्येक कणामध्ये तुम्हाला पराक्रम जाणवेल. आपल्या माणसांच्या रक्तानं पावन झालेली ही माती, त्यांनी तो लढा दिला म्हणून आज आपण ताठ मानाने जगू शकतो. त्यांच्या ह्या सगळ्या बलिदानाला हे सगळं खोटं आहे, असं कधी घडलंच नाही असं म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला तुमची ही लायकी आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्हाला कोणी ही जागा दिली की तुम्ही असं म्हणाल की हे सगळं खोटं आहे? हिंदू जाऊ द्या, गुरु गोविंद सिंग यांचे जे वडील होते गुरु तेज बहादूर, त्यांना जेव्हा एक्झिक्यूट केलं 1675 साली औरंगजेबाने, तेव्हा गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला आनंदपूर साहिबमध्ये जावं लागलं. पुढे जाऊन 1688 मध्ये गुरु गोविंद सिंग यांचे 2 लहान चिरंजीव झोरावर सिंग आणि फतेह सिंग, 6 आणि 9 त्यांचं वय होतं. त्यांना सुद्धा धर्माचं कारण आणि तेव्हाच्या पॉलिटिकल कारणांमुळे भिंतीमध्ये जिवंत पुरण्यात आलं. 6 आणि 9 वर्ष वय होता त्यांचं. पुढे जाऊन 1704च्या आसपास गुरु गोविंद सिंग यांच्या माताजी होत्या आणि त्यांचे जे 2 मोठे पुत्र होते त्यांना एका टॉवरमध्ये बंद करण्यात आलं. त्यांना खाणं आणि पाण्यापासून वंचित करण्यात आलं आणि त्यांचा तडपून तिथे मृत्यू झाला.
याला जर तुम्ही अन्याय म्हणणार नाही तर याला तुम्ही काय म्हणणार? अशा असंख्य गोष्टी इतिहासाच्या पैलूतून झाकण्यात आल्यात मित्रांनो, ज्याच्यामध्ये झालेला अत्याचार, ज्याच्यामध्ये झालेला या सगळ्या वेदना, यातना आणि त्यांचं बलिदान यांना नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंदा सिंग बहादूर यांच्याबद्दल वाचल्यानंतर मला प्रचंड वेदना आणि प्रचंड यातना झाल्या मित्रांनो. त्यांच्या जेव्हा गळ्यावरती तलवार ठेवण्यात आली, औरंगजेबाने विचारलं तू मुघल होणारच का, तेव्हा ते नाही म्हटले. त्यांचं एक छोटंसं बाळ 4 वर्षांचं त्यांच्या मांडीवर ठेवण्यात आलं. त्या लहान बाळाच्या मानेवर तलवार ठेवण्यात आली. त्यांना विचारलं मुघल धर्म स्वीकार इस्लाम होणार का, तेव्हा ते नाही म्हटले. तेव्हा ह्याच मुघलांनी त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचे हात तोडले, त्याची छाती पाडली, त्याच्या छातीतनं हृदय बाहेर काढलं आणि ते बंदा सिंग बहादूर यांच्या तोंडामध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला जर तुम्ही अन्याय म्हणणार नाही तर याला तुम्ही काय म्हणणार? आणि ह्या गोष्टी कधी घडल्याच नाही. हिंदू खूप खुश होते. मग हा जो लढा, इतके वर्ष हा जो संघर्ष सातत्याने करण्यात आला, तो कशासाठी होता? जर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठी नाही लढले, मग त्यांचा ध्वज भगवा का? मग राज्य व्यवहार कोशामध्ये पर्शियन शब्दांना त्यांनी चेंज करून संस्कृत का बरं केलं? जर राज्याभिषेक जेव्हा केला तो हिंदू पद्धतीने का केला? हे बघा, कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याच धर्माचा द्वेष केला नाही. हिंदू धर्म बाय डिफॉल्टच सगळ्या धर्मांची इज्जत करतो, म्हणून आम्ही जसे आहोत तसे त्यांना स्वीकारतो. आम्ही असं कधी नाही म्हटलं की आमचा देव सर्वश्रेष्ठ. मात्र जेव्हा जेव्हा आमच्यावर वेळ आली तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या लोकांसाठी उभे राहिलो, लढलो आणि बलिदान सुद्धा दिलं. वन वाय वन प्रत्येक गोष्टीला या व्हिडिओमध्ये आपण फॅक्ट चेक करणार आहोत मित्रांनो. पहिला फॅक्ट असा आहे की ध्रुव राठी असं म्हणतो की ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोणते तरी सुफी संत याकूत बाबा त्यांचे भक्त होते आणि यांनी उल्लेख केलेला आहे गोविंद पानसर यांच्या एका पुस्तकाचा ॲज अ हिस्टरी रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, ज्यांना ज्यांना माहिती नाही, की गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे एक नेते होते. त्यांनी एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावरती व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानाचं पुस्तकामध्ये रूपांतर करण्यात आलं आणि हा केळ्या त्या पुस्तकाला एक हिस्टॉरिकल रेफरन्स म्हणून इथे मांडतो आहे. तुम्ही मला सांगा, एका राजकारण्याच्या एका भाषणाला आपण हिस्टॉरिकल रेफरन्स म्हणून गृहीत धरणार आहोत का? कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये पुरावा काय आहे जे महाराजांच्या काळामध्ये लिहिण्यात आलं, ज्या काळामध्ये त्याचा ऐतिहासिक पुरावा सापडतो, तिथे कुठे त्या याकूत बाबा नावाचा उल्लेखच नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू संत रामदास स्वामी, त्याच्यानंतर मौनी बाबा किंवा देव चिंचवडचे यांचे भक्त होते, याचे असंख्य उल्लेख आणि ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याकूत बाबांचा इथे कुठेही उल्लेख नाही. उल्लेख डायरेक्ट गोविंद पानसरेंच्या पुस्तकामध्ये सापडतो, जे पॉलिटिशियन होते, ज्यांनी एक व्याख्यान दिलं, त्या व्याख्यानावर ते पुस्तक बनलं. त्यांचा ऐतिहासिक पुरावा काही नाही, झिरो. असं जर एखाद्या राजकारणाच्या भाषणाला आपण ऐतिहासिक पुरावा म्हणायला लागलो तर लोकांनी आपल्या भाषणांमध्ये गांधीजींबद्दल एवढं काय काय डेंजर बोलून ठेवलेलं आहे की तुमची फाटेल. पुढे जाऊन ध्रुव राठीने चक्क त्याच्या व्हिडिओमध्ये एक फेक कोट जी आहे ही सांगितलेली आहे. त्याचं असं म्हणणं की सभासद बखरमध्ये एका ठिकाणी असं वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळच्या